खऱ्या प्रमाणात यूट्यूब इज डेमोक्रेटिक इन नेचर. म्हणजे यूट्यूब सगळ्यांना समान ऑपॉर्च्युनिटी देतंय. तुमच्या क्वालिटी ऑफ कॉन्टेंटवर डिपेंड असते की तुमची ग्रोथ किती होऊ शकते. एखादा क्रिएटर स्वतःहून जेवढं इन्कम करू शकत असेल, समजा एखादा क्रिएटर 5 लाख रुपये महिन्याला कमवतोय, अच्छा, तर त्याला जर 5 लाखापासून ते 50 लाखाचा प्रवास करायचा असेल तर तो स्वतःच्या ताकदीवर कदाचित 10 वर्षात करू शकतो. पण आमच्यासारख्या एका कंपनी बरोबर जर तो जुडला तर 6 महिन्यापासून ते 5 वर्षात तो करू शकतो. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर 2-2, 3-3 वर्षाची वेटिंग पिरियड आहे. कंटेंटला पण एक्सपायरी असते. कन्झम्पशन ऑफ कॉन्टेंट इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू अ जॉग्राफी, अ डायलेक्ट और एनी लँग्वेज. इट इज बिकम ग्लोबल. तर हे कसं करायचं, ह्या सगळ्या यंत्रणा आमच्याकडे आहेत. भारतामध्ये 1 मिलियन व्ह्यूजचे फक्त 25,000 रुपये मिळतात, परंतु जर्मनीमध्ये 1 मिलियन व्ह्यूजचे 1.5 लाख रुपये मिळतात. भारतामध्ये युट्यूबमध्ये तुम्ही जेवढं चायनीज कॉन्टेंट हिंदी डबिंग मध्ये पाहता ना, ते सगळं कॉन्टेंट 99% कॉन्टेंट आमचं आहे. वी आर द लार्जेस्ट इम्पोर्टर्स ऑफ चायनीज कॉन्टेंट इन इंडिया. आमच्यासारख्या कंपनीज बरोबर जर भागीदारी केली तर त्याला यश मिळू शकतं, आर्थिक यश मिळू शकतं. आणि प्रत्येक क्रिएटर आज जो आहे ना, he wants to up the game without any connectivity with your background. You can become a superstar and you can create wealth to another level. म्हणजे अशा लोकांना ओळखतो ज्यांच्या घरी गळतं छत असायचं, ते मर्सिडीज गाड्या घेऊन फिरतायत ओनली बिकॉज ऑफ मॉनिटायझेशन ऑन यूट्यूब. आजच्या डिजिटल युगात यूट्यूब हे प्रोड्युसर्स, कथाकथनकार म्हणजे स्टोरी टेलर्स आणि मनोरंजन क्षेत्रातल्या कलाकारांसाठी सर्वात प्रभावशाली व्यासपीठ बनलंय. पण लाखो लोक कंटेंट तयार करत असले तरी त्यापैकी फार थोडेच जण आहेत की ज्यांना आपल्या कंटेंटचं प्रभावीपणे मॉनिटायझेशन कसं करायचं आणि त्याला टिकाऊ व्यवसायात कसं रूपांतरित करायचं हे खऱ्या अर्थानं समजून घेता येतं किंवा ते समजतात. म्हणजे मॉनिटायझेशन इज अ की, पण ते फार थोड्या लोकांना माहिती आहे की कसं ते हाताळायचं. अशीच एक संस्था आहे टर्निंग रेड मीडिया स्टुडिओज, जी यूट्यूब कंटेंट मॉनिटायझेशन, क्रिएटर पार्टनरशिप्स आणि डिजिटल एंटरटेनमेंट डेव्हलपमेंटमध्ये काम करते. जिचे सहमालक आणि संचालक आहेत ॲग्नेलो राजेश अथायडे, जे आपल्यासोबत सध्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. खरं तर ॲग्नेलो राजेश सरांशी आपण या आधीही बोललेलो आहोत आणि त्यांच्याकडनं आपण वेगवेगळ्या गोष्टी जाणून सुद्धा घेतलेल्या आहेत. पण सध्या आत्ता हे एक सिरियल आणि स्ट्रॅटेजिक ग्रोथ इन्व्हेस्टर आहेत, जे जगभरातल्या अनेक व्यवसायांमध्ये काम करतायत. त्यांनी एक असं मजबूत बिझनेस इकोसिस्टम तयार केलंय जे विविध उद्योगांना वेगवान वाढीसाठी सक्षम करतं, मदत करतं. तर हे टर्निंग रेड मीडिया स्टुडिओज अनेक कंटेंट निर्मात्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यात, नवीन प्रेक्षकांपर्यंत त्यांचा कंटेंट पोहोचवण्यात आणि नवीन डेटा आधारित रणनीतीच्या मदतीनं त्यांचा डिजिटल ब्रँड तयार करण्यात मदत करत आहे. आपल्याला सुद्धा समजून घ्यायला हवं आणि मला पूर्ण विश्वास आहे ते म्हणजे की डिजिटल युगामध्ये ही गोष्ट समजून नाही घेतली तर नुसतं कंटेंट तयार केलं जाईल आणि तुमच्या हातात पैसे काही येणार नाहीत. त्यामुळे पैसे यायला हवे असतील तर हे समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, ही जी संस्था आहे टर्निंग रेड मीडिया स्टुडिओज, तुम्ही त्याचे सहमालक आहात. एक तर या उपक्रमाची सुरुवात कशी झाली, म्हणजे मॉनिटायझेशन करू शकतं हे सुद्धा कोणाच्या डोक्यात येत नाही, तिथं तुम्ही त्याच्यामध्ये सहमालक आहात आणि म्हणजे या क्षेत्रातच काम करायचं किंवा याचंच सहमालक व्हायचं, या कंपनीशी जोडून घ्यायचं, याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? मी नेहमी, मला कॉन्टेंट आवडतं कारण कॉन्टेंटच तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवू शकतं. आणि मी नेहमी B2C बिझनेस केलेला आहे, म्हणजे बिझनेस टू कस्टमर किंवा D2C त्याला म्हणतात, डायरेक्ट टू कस्टमरचाच बिझनेस केलेला. आणि याच्यामध्ये तुम्हाला नेहमीच जाहिरात करावं लागतं आणि जाहिरातीसाठी तुम्हाला जो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट ज्याला म्हणतो आपण, ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत ना, हे मागच्या 5-7 वर्षात 10 वर्षात लोकांना जाणीव झालेल्या आहेत. तर कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट इज टोटली डिपेंडेंट ऑन दी ॲडव्हर्टायझिंग इन्व्हेस्टमेंट जे तुम्ही करता. आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टेंट लागतं. तुम्ही रेडिओवर जाहिरात दिली, TV वर जाहिरात दिली किंवा मुंबई तकवर जर जाहिरात दिली तर ते जाहिरात कुठे दिसते? चांगल्या कॉन्टेंटच्या अधेमध्ये अगोदर किंवा कॉन्टेंटच्या आतमध्ये तुम्हाला ती जाहिरात दिसते, ज्याला आपण इनफिल्म ब्रँडिंग म्हणतो. तर मला नेहमी माझे असे अनेक उद्योग आहेत, जसं मी एक स्ट्रॅटेजिक ग्रोथ इन्व्हेस्टर असल्यामुळे माझे अनेक उद्योग आहेत आणि प्रत्येक उद्योगामध्ये मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो तो असतो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टचा. जर एखाद्या कस्टमरला अक्वायर करण्यासाठी मला 1000 रुपये लागत असतील आणि माझ्या कॉम्पिटिटरला जर 600 रुपये लागत असतील तर आय लूज द कॉम्पिटिटिव्ह एज. माझा प्रोडक्ट किती चांगला आहे, सर्व्हिस किती चांगली आहे तो तर नंतरचा भाग झाला, पण सुरुवातीला आय हॅव टू कॉम्पिट विथ माय कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. तर त्याच्यासाठी इकोसिस्टम बनवणं फार गरजेचं आहे की हाऊ कॅन यू रिड्यूस युअर कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. कस्टमरला अक्वायर केल्यानंतर कस्टमरचा तुमच्याबरोबरचा अनुभव, त्याला मिळालेली तुमच्याकडनंची व्हॅल्यू, दॅट विल डिटरमाइन
वेदर दॅट कस्टमर विल गिव्ह यू रिपीट बिझनेस ऑर नॉट. पण त्या अगोदर कस्टमरला अक्वायर करण्यासाठी जी कॉस्ट आहे ती कशी आपण कमीत कमी आणू शकतो याचा प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कॉन्टेंट इज ऑइल. आजच्या तारखेला कॉन्टेंट डेटा हा दिस इज दी ऑइल. तर आपल्याला या क्षेत्रामध्ये पदार्पण करून याचा व्यवसाय करायचा आणि याच्या व्यवसायाच्या आधारे माझे अनेक व्यवसायांना मी आधार देऊ शकतो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट कमी करण्यासाठी. या हेतूने मी या क्षेत्रात उतरलो. त्याच्या व्यतिरिक्त मला स्वतःला कॉन्टेंटची आवड आहे. इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन्स नावाचा मी एक कार्यक्रम चालवायचो आणि आता परत सुरू करतोय. साधारणतः 50 असे मी कार्यक्रम केलेले आहेत. ऑन ग्राउंड पॉडकास्टिंग करायचो लाईव्ह 100 मित्रांच्या समोर, 100 ते 100 मित्रांच्या समोर. आणि तो कार्यक्रम मी राबवला मुंबई, चेन्नई, हैदराबाद, सिंगापूर, दुबई आणि लंडनला. तर पॉडकास्टिंग तेव्हा हा शब्द देखील मला माहीत नव्हता. परंतु कॉन्टेंट जर तुम्ही चांगला बनवला तर तुम्हाला जे लोकांचं लक्ष केंद्रित मिळतं त्याच्यातनं तुम्हाला कस्टमर्स मिळतात, बिझनेस पार्टनर्स मिळतात, वेंडर्स मिळतात, शेअर होल्डर्स मिळतात, इन्व्हेस्टर्स मिळतात, सगळे काही मिळतात. तर नेहमी माझ्या मनामध्ये असा विचार होता की कधीतरी आपण कॉन्टेंटच्या क्षेत्रामध्ये उतरलो पाहिजे. तिथे मी या कंपनीबरोबर आढळलो. इट्स अ व्हेरी प्रोफेशनल सेटअप. भरपूर मोठी टीम आहे त्यांची, 101 लोकांची टीम आहे आणि अनेक मोठे मोठे चॅनल्स ते स्वतः सध्या चालवतात. तर त्यांच्याबरोबर मी मिळून ही कंपनी को फाउंड केली ज्याचं नाव आहे टर्निंग रेड मीडिया स्टुडिओज, जे फक्त कॉन्टेंट मॉनिटाईज करून देतात यूट्यूब या एकमात्र प्लॅटफॉर्मवर. अरे वा. खरं तर म्हणजे तुम्ही कधीतरी या बाजूला सुद्धा होतात असं म्हटलं तर मग स्पर्धा आहे आता तुमच्यात आणि आमच्यात. असो, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रोड्युसर्ससाठी, निर्मात्यांसाठी एक मोठं व्यासपीठ मानलं जातं, एक चांगलं बॅकग्राऊंड युट्यूब क्रिएट करून देऊ शकतं असं म्हटलं जातं. पण तुम्हाला या कंटेंट मॉनिटायझेशनचं भवितव्य कसं दिसतं आणि टर्निंग रेड मीडिया स्टुडिओज त्यात कोणती भूमिका बजावतंय सध्या असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात मोठा क्षेत्र झालेला आहे. म्हणजे लोकांनी आपल्या आवडीला व्यवसाय बनवता आला पाहिजे असं हे क्षेत्र झालेलं आहे. आणि यूट्यूब हा जगातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. सगळ्यात जास्ती ट्रॅफिक जर कुठच्या प्लॅटफॉर्मवर असेल या पूर्ण जगामध्ये तर दॅट इज यूट्यूब. मुंबई तक सुद्धा यूट्यूबवरच चालतो आणि यूट्यूब आपल्याला लोकांबरोबर जोडून देतो. इट ब्रिंग्स इकॉनॉमीज ऑफ स्केल. म्हणजे आज जर मला OTT प्लॅटफॉर्म जर सुरू करायचा असेल, माझे अनेक मित्रांनी OTT प्लॅटफॉर्म सुरू केले आणि ते सगळे बंद पडले कारण एका OTT प्लॅटफॉर्मला चालवण्यासाठी जो पैसा लागतो तो भरपूर असतो. बरोबर. एकदम खर्चिक बाब आहे. परंतु यूट्यूब एक रेडीमेड प्लॅटफॉर्म असल्यामुळे एखादा क्रिएटर ज्याला आपण प्रोड्युसर म्हणतो तो आपलं स्वतःचं मीडिया चॅनल देखील सुरू करू शकतो. म्हणजे तुमचा तर प्लॅटफॉर्म फार मोठं आहे, तुमचं कॉन्टेंट वेगळ्या प्रकारचं आहे म्हणून तुम्हाला ट्रॅक्शन आहे आणि म्हणून तुम्ही लोकांमध्ये भरपूर पसरलेले आहात. परंतु आज असेही क्रिएटर्स आहेत ज्यांनी स्वतःचं ऑडियन्स बिल्ड केलेलं आहे. ही क्षमता आणि ही ताकद त्यांना मिळालेली फक्त यूट्यूबच्या कारणामुळे. जर यूट्यूब नसतं तर दे वुडंट बी एबल टू डू ऑल दिस. कारण OTT प्लॅटफॉर्म चालवणं सगळ्यांची काम नाहीये. मीडिया हाऊसेस हॅव गॉट द फायनान्शियल मसल. त्यांच्याकडे पैशाची ताकद असल्यामुळे ते करू शकतात. पण आज खऱ्या प्रमाणात यूट्यूब इज डेमोक्रेटिक इन नेचर. म्हणजे यूट्यूब सगळ्यांना समान ऑपॉर्च्युनिटी देत आहे. तुमच्या क्वालिटी ऑफ कॉन्टेंटवर डिपेंड असते की तुमची ग्रोथ किती होऊ शकते. टर्निंग रेड मीडिया स्टुडिओजकडे एक्सपर्टीज आहे. आता एखादा कलाकार जो असतो, जो क्रिएटर असतो, त्याच्याकडे कला असते पण त्याच्याकडे उद्योग करण्याची क्षमता आहे का, बिझनेस प्लॅन पुटअप करायची क्षमता आहे का, डेटा ॲनालिसिस करायचं त्याच्याकडे डेटा आहे का, डेटा ॲनालिसिस करायची क्षमता आहे का, त्याची त्याला जाणीव आहे का. तर या सगळ्या गोष्टी सहसा क्रिएटर्सकडे नसतात. दे आर ओनली क्रिएटिव्ह पीपल. फॉर एक्झाम्पल एक पिक्चर बनवणारा जो डायरेक्टर प्रोड्युसर असतो त्याला फक्त तो पिक्चर बनवता येतो पण त्याचा बिझनेस प्लॅन कितीमध्ये बनलं पाहिजे, त्याचं इकॉनॉमिक्स, त्याचं पब्लिसिटी अँड ॲडव्हर्टायझिंग, किती थिएटर जोडायचे, डिस्ट्रीब्युटर कसं आणायचं, त्याची जाणीव कदाचित त्याला नसते. म्हणून तो इतर लोकांवर डिपेंड राहतो. तर त्याच प्रकारे टर्निंग रेड मीडिया स्टुडिओ इज अ रेडीमेड इकोसिस्टम. वी आर नॉट क्रिएटर्स, वी आर नॉट क्रिएटिव्ह पीपल. पण क्रिएटिव्हिटीला आणि क्रिएटर्सना मॉनिटाईज कसं करायचं, त्यांना पैसे कसे कमवून द्यायचे याचा आम्हाला अभ्यास आहे. आणि बिकॉज वी रन मेनी चॅनल्स, हंड्रेड्स ऑफ चॅनल्स, मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर्स, बिलियन्स ऑफ व्ह्यूज, तर आम्हाला हे समजतं की कुठचं कॉन्टेंट चालतंय, कुठे चालतंय, किती चालतंय, कधी चालतंय, ऑडियन्स कोण आहे, कुठच्या भाषेचं कॉन्टेंट सगळ्यात जास्ती चाललंय, कुठच्या जॉग्रफीमध्ये कॉन्टेंट जास्ती दिसतं, काय एज ग्रुपमध्ये लोक पाहत आहेत, कुठचं कॉन्टेंट कुठच्या एज ग्रुपला लाभतंय, मेल लोक काय बघतायत म्हणजे पुरुष काय पाहतायत, महिला काय पाहतायत, परिवार काय पाहतायत. हा सगळा बॅकग्राऊंड डेटा जो आहे ना डिजिटली हा आमच्याकडे असतो.
तर समजा तुम्ही क्रिएटर असाल तर आम्ही तुम्हाला गाईडलाईन्स देऊ शकतो की तुम्ही जे कॉन्टेंट बनवतायत या कॉन्टेंटमध्ये जर तुम्ही असा बदलाव आणला तर ऑडियन्सला आवडेल. आता आमचे सजेशन्स इम्प्लिमेंट करणं न करणं हा तुमचा भाग आहे, दॅट इज युअर क्रिएटिव्ह कॉल. परंतु आम्ही तुम्हाला ते इनपुट्स देऊ शकतो. किती वाजता कॉन्टेंट अपलोड केलं पाहिजे, कुठच्या दिवशी किती वेळेला ट्रॅफिक चांगलं असतं, इट इज ऑल अबाउट टायमिंग. तर ह्या सगळ्या इनपुट्स ज्या आहेत ना, बिकॉज वी आर अ प्रोफेशनल ऑर्गनायझेशन, या इनपुट्स आम्ही देऊ शकतो. तर आम्ही टोटल एका क्रिएटरला टोटल ही इकोसिस्टम देऊ शकतो आणि त्या आधारे तो क्रिएटरही मोठा होऊ शकतो आणि आम्ही त्यांचे भागीदार म्हणून पुढे जाऊ शकतो. म्हणजे जर तुम्हाला उद्या तुमचा कंटेंट क्रिएट करायचा असेल तर मग टर्निंग रेड मीडिया स्टुडिओजशी कनेक्ट झालात तर मग तुम्हाला त्यातनं पैसे कसे मिळवायचे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुमचा कंटेंट लोकांपर्यंत कसा पोहोचवायचं, या दोन्हीचं जे गणित आहे ते तुम्ही बसवून देता. आणि Absolutely. तुम्ही अगदी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला ते म्हणजे निर्मात्यांचा, प्रोड्युसर्सचा. तर हे रेव्हेन्यू शेअर मॉडेलवर काम करता असं तुम्ही म्हटलात. तर हे मॉडेल नेमकं कसं काम करतं आणि दोन्ही बाजूंना त्यातून फायदा होतो कसा, म्हणजे तुम्हाला फायदा कसा होतो आणि निर्मात्याला यातनं फायदा कसा? या जगामध्ये भरपूर क्रिएटिव्ह लोक आहेत आणि भरपूर क्रिएटिव्हिटी आहे आणि भरपूर लोकांनी भरपूर कॉन्टेंट बनवलेलं आहे. पण OTT प्लॅटफॉर्म्सवर 2-2, 3-3 वर्षाची वेटिंग पिरियड आहे. प्लस OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटला न्याय मिळत नाही. त्या लोकांना 1 रुपयाची वस्तू 25 पैशाला पाहिजे असते आणि लोक तरी देतात, मजबुरीने देतात. कारण भाजी त्यांच्या मार्केटसारखं. भाजी मार्केट सारखं ते झालंय. कारण ते कॉन्टेंट तुमच्याकडे कुजवून ठेवण्यापेक्षा जर तुम्ही कुठेतरी वापरलं त्याला तर म्हणजे तुमच्या कष्टाला न्याय मिळू शकतो. परंतु तुम्ही यू गेट सोल्ड व्हेरी चीप असं न करता कंटेंटला पण एक्सपायरी असते. कंटेंटला पण एक्सपायरी असते. एखादा विषय जर मी एक लाईव्ह टॉपिक जर घेतला, जर तो योग्य वेळे जर मी रिलीज नाही केला तर दॅट कॉन्टेंट लुझिस चार्म. परपेच्युअल कॉन्टेंट फार कमी असतं, फार कमी पर्सेंटेजमध्ये तुम्हाला परपेच्युअल कॉन्टेंट तुम्ही निर्माण करू शकता. अदरवाईज एव्हरीथिंग इज टाइम बेस्ड, सिच्युएशन बेस्ड, माहोल बेस्ड वगैरे वगैरे. तर अशा लोकांना आम्ही चलित करू शकतो. वी कॅन मेक देम प्रोडक्टिव्ह. हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि याच्यासाठीच आम्ही क्रिएटर्सना पाठिंबा देण्याचा हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आमच्याकडे येणारी जी लोक असतात त्यांना त्यांच्या कॉन्टेंटनाच मॉनिटाईज करायचं असतं म्हणून ते आमच्याकडे येतात. OTT प्लॅटफॉर्म्स पण भरपूर झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्याकडे वेटिंग आहे. YouTube एक मात्र असा प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येक मिनिटाला 500 तासांपेक्षा जास्ती कॉन्टेंट अपलोड होतो. बरोबर. ही एकच अशी जागा आहे जिथे एका मिनिटात 500 तासाचं कॉन्टेंट पेक्षा जास्ती कॉन्टेंट अपलोड केलं जातं आणि हे एकमेव असं प्लॅटफॉर्म आहे एवढ्या लोकसंख्येबरोबर, म्हणजे एवढे ऑडियन्सेस बरोबर, जे पूर्ण जगात युनिफॉर्म आहेत. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या प्लॅटफॉर्मवर जर मी सबस्क्रायबर असलो आणि जर त्याचा सबस्क्रिप्शन फीज मी देतोय महिन्याला 600 रुपये किंवा वर्षाला 1000 रुपये, पण त्याची टेरिटरी रेस्ट्रिक्शन्स आहेत, जॉग्राफिकल रेस्ट्रिक्शन्स आहेत. मी मेंबर जरी असलो त्या सबस्क्रिप्शन मॉडेलचा, OTT प्लॅटफॉर्मचा, तरी ते कॉन्टॅक्ट मला विजिबल असतं फक्त भारतामध्ये. मी भारताच्या बाहेर गेलो तर ते दिसत नाही. यूट्यूबचं तसं नाही आहे. एखादं जर कॉन्टेंट मी अपलोड केलं तर त्या कॉन्टेंटला पाहणाऱ्या व्यक्तीला जगात कुठेही बसून ते पाहता येतं. चंद्रावर जर समजा इंटरनेट आलं उद्या आणि कोण जर माणूस चंद्रावर जर टुरिझमसाठी गेला तर तो तिकडे पण YouTube बघू शकणार जर इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलं तर. इट इज वन सिंगल प्लॅटफॉर्म विच इज गिव्हिंग ॲक्सेस टू कॉन्टेंट एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. तर त्यासाठी आज YouTubeवर कॉन्टेंट जबरदस्त प्रमाणात वाढत चाललं आहे. पण ती एक कला आहे, इट इज अ स्किल. आणि कॉन्टेंट क्रिएटर्सना नो मोर इज कॉन्टेंट क्रिएशन अ हॉबी. लोक फक्त फेमस होण्यासाठी एका काळामध्ये यूट्यूबवर फक्त फेमस होण्यासाठी यायचे, पण आज त्यांना कळून चुकलेलं की फेमस होता होता आपण पैसे देखील कमवू शकतो. बिकॉज यू बिकम अन ओपिनियन मेकर, यू बिकम अन इन्फ्लुएन्सर. इन्फ्लुएन्सर इज अ स्मॉल पार्ट ऑफ अ क्रिएटर. क्रिएटर कॉन्टेंट जे बनवतात दॅट इज मच बियॉन्ड इन्फ्लुएन्सिंग. पण त्याच्यामध्ये तुम्ही इन्फ्लुएन्स करता, जनतेला, ऑडियन्सला तुम्ही इन्फ्लुएन्स करता. तर दिस इज अ ह्यूज ऑपॉर्च्युनिटी, बट इट नीड्स टू बी टॅप्ड सायंटिफिकली. लोक मॉनिटाईज करतायत, लोकांना पैसे मिळत आहेत यूट्यूबवरनं, पण त्याच्या पलीकडे आहे यूट्यूब आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते टेक्निकली यू शुड बी साऊंड टू गेट ऑल दोज थिंग्स डन. फॉर एक्झाम्पल इंडिया टुडे इज अ मीडिया हाऊस. तर तुमच्याकडे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. तसंच TRMS आहे, आमच्याकडे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आणि आम्ही त्या कॉन्टेंटला न्याय देऊ शकतो, लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जेवढ्या जास्ती लोकांकडे पोहोचतं तेवढी तुमची इन्कम वाढते, तेवढं तुमचं इन्फ्लुएन्स वाढतं, तेवढं तुमच्या कॉन्टेंटच्या अवतीभोवती एक कम्युनिटी तयार होते आणि त्या कम्युनिटीच्या मार्फत यू कॅन क्रिएट वेल्थ. म्हणजे तुम्हाला युट्यूबच्या या स्पर्धेत टिकण्यासाठी सुद्धा तुम्ही मदत करता. आणि एक पुढचा प्रश्न असाच असेल तो म्हणजे की हे जे कंटेंट क्रिएटर आहेत तर त्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी, कारण अर्थात नुसतं कॉन्टेंट क्रिएट केलं तर त्याचा काही फायदा नाही, त्यातनं पैसे मिळायला हवे. पण हे पैसे मिळत जरी असले तरी सुद्धा ते वाढवण्यासाठी
तुम्ही कोणत्या खास स्ट्रॅटेजीचा किंवा साधनांची मदत घेता, म्हणजे टेक्निकली घेता, तसं इतर कशा पद्धतीनं घेता, म्हणजे एक्सपर्टीजचा तर तुम्ही उल्लेख केलाच आहे. जर 10 मर्सिडीज गाड्या जरी रांगेत असल्या एका रेसमध्ये तरी जिंकणार एकच, जरी 10च्या 10 मर्सिडीज असल्या तरी. म्हणजे ज्याला ती गाडी सगळ्यात उत्तम प्रकारे चालवता येते तो जिंकू शकतो ती रेस. गाडी सेम, सगळं काय सेम, माहोल सेम, चालवणारे चालक वेगळे वेगळे आहेत. त्याच प्रकारे आम्ही सुद्धा एक चालक आहोत, कॉन्टेंटचे आम्ही चालक आहोत. तर त्या रेसमध्ये आमच्याबरोबर अनेक प्लेयर असतील आमच्यासारखे, ज्याला आपण MCN म्हणतो, मल्टी चॅनल नेटवर्क्स म्हणतो, किंवा CMS ऑपरेटर्स म्हणतो, कॉन्टेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो. तर त्याच प्रकारे आम्ही पण एक ऑपरेटर आहोतच. तर एखादा क्रिएटर स्वतःहून जेवढं इन्कम करू शकत असेल, समजा एखादा क्रिएटर 5 लाख रुपये महिन्याला कमवतोय, अच्छा, तर त्याला जर 5 लाखापासून ते 50 लाखाचा प्रवास करायचा असेल तर तो स्वतःच्या ताकदीवर कदाचित 10 वर्षात करू शकतो. पण आमच्यासारख्या एका कंपनीबरोबर जर तो जुडला तर 6 महिन्यापासून ते 5 वर्षात तो करू शकतो, कारण त्याच्या क्वालिटी ऑफ कॉन्टेंटवर पण ते डिपेंड असतं. आम्ही क्रिएटरच्या इन्कमची वेग वाढवू शकतो, दॅट इज दी ओनली डिफरन्स दॅट वी कॅन डू. परंतु ते कसं, तर आम्ही त्याला टायमिंग सांगू शकतो, त्याचा SEO करू शकतो, थंबनेल हे आम्ही सायंटिफिकली डिझाईन करू शकतो. कारण थंबनेल इज लाईक अ होर्डिंग. जसं तुम्ही हायवेवर होर्डिंग पाहता तसं थंबनेल तुमच्या कॉन्टेंटचं युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर एक होर्डिंग आहे. लोक त्याला पाहतात आणि क्लिक करतात. तर त्या थंबनेलचं जे रिअल एस्टेट असतं, कारण अगोदर तुमची रिअल एस्टेट फक्त 6-7 इंचाची असते, दॅट इज युअर मोबाईल हँडसेट. त्याच्यावर एखादा थंबनेल असतो, दॅट विल बी 1/10 or 1/20 ऑफ दॅट स्क्रीन. त्याच्यामध्ये तुमचा थंबनेल जर अट्रॅक्टिव्ह मला वाटला तरच मी ते क्लिक करणार. तर ते थंबनेल सुद्धा सायंटिफिकली डिझाईन केले जातात, ते आम्ही करतो. तर त्याच्यावर काय शब्द असले पाहिजेत, काय कलर कोडिंग असलं पाहिजे, त्याची हेडलाईन कशी असली पाहिजे, त्याचं सबटायटल कसं असलं पाहिजे, ते देखील आम्ही करतो. आणि कुठच्या क्वालिटीच्या आणि कुठच्या टाईपच्या थंबनेल्सला जास्तीत जास्त रिस्पॉन्स मिळू शकतो याचा आमच्याकडे अभ्यास आहे, याचा आमच्याकडे अॅनालिटिकल डेटा असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने करतो. मग त्याचा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करून ठेवतो, योग्य ते कीवर्ड्स वापरतो, म्हणजे अनेक अशा गोष्टी करतो जिथे लोकांना तुमचं कॉन्टेंट आढळतं. आता या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही, कारण युअर अ क्रिएटर. तुम्ही एक फार सुरेख चांगला कॉन्टेंट बनवला. काय म्हणता? आम्ही सुद्धा याच गोष्टी करत असतो, तेव्हाच कंटेंट लोकांपर्यंत पोहोचतं. आता मुंबई तक, म्हणजे असा क्वचित एखादा मराठी असेल ज्याच्यापर्यंत मुंबई तक पोहोचलं नसेल किंवा त्यांनी पाहिलं नसेल. का? कारण तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एक तर त्यांच्या आवडीचे विषय, काळाचे विषय, परिस्थितीचे विषय, इलेक्शन असले तर इलेक्शनचे विषय. तर तुमच्याकडे SEO पण आहे, तुमच्याकडे थंबनेल पण तुम्ही तसे. मला तुमचे टायटल्स फार आवडतात. हुएवर इज युअर क्रिएटिव्ह टीम इज डुईंग अ व्हेरी ग्रेट जॉब, युअर थंबनेल्स आर व्हेरी इंटरेस्टिंग. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ॲज अ प्रोफेशनल ऑर्गनायझेशन करू शकतो. एखाद्या क्रिएटरच्या ऑफिसमध्ये सुद्धा त्याची स्वतःची टीम असते. पण वी आर अ डॉक्टर हू सी 1000 पेशंट्स अ डे. अ क्रिएटर इज अ डॉक्टर हू सीइंग 10 पेशंट्स अ डे. तर आमच्या एक्सपर्टीजमध्ये आणि त्यांच्या एक्सपर्टीजमध्ये फरक असतो. आम्ही त्यांच्यासारखं कॉन्टेंट बनवू शकत नाही आणि ते आमच्यासारखं ऑप्टिमाइज करू शकणार नाही. तर दिस इज अ मॅच ऑफ स्ट्रेंथ. जर ह्या दोन ताकदी एकत्र आल्यात तर त्याचं रिझल्ट्स, त्याचा आउटकम ड्रॅमॅटिकली चेंज होऊ शकतं. आणि तेच आम्ही करतो. आणि म्हणून एखादा क्रिएटर जी पण इन्कम करतोय, जर त्याला 10 पटीने ग्रोथ पाहिजे असेल ना, तर ही हॅज टू स्टार्ट वर्किंग विथ अ CMS प्रोफेशनली, विथ अन असाइनमेंट ऑफ अ पार्टनरशिप. फक्त CMSचा ॲक्सेस घेऊन चालत नाही. तुम्ही CMSचा ॲक्सेस जरी घेतला ना तरी तुमच्या इन्कमवर रेव्हेन्यू शेअर द्यावा लागतो. पण मी फक्त ॲक्सेस देत नाही माझ्या CMSला, तर मी ते कॉन्टेंट माझ्या टीमच्या आधाराने इन्व्हॉल्वमेंट घेऊन ते कॉन्टेंट चालवतो, विथ डेटा अनालिसिस, विथ कॉन्टेंट स्ट्रॅटेजीज, विथ इनपुट्स फ्रॉम आवर साइड अँड विथ स्ट्रॅटेजी ऑन हाऊ टू प्ले दॅट कॉन्टेंट. तुम्ही आता जसं उल्लेख केला त्याप्रमाणे एक थोडे म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात युट्यूबवर. तुम्ही जसं म्हटलं ते एका मिनिटाला 500 पेक्षा जास्त गोष्टी ज्या आहेत त्या, म्हणजे 500 तासांपेक्षा जास्तीचं कॉन्टेंट तिथं अपलोड होत असतं. एंटरटेनमेंट हा त्यातला एक महत्वाचा आणि इंटरेस्टचा भाग आहे लोकांच्या. तर तुम्ही सुद्धा अशा एंटरटेनमेंटच्या कॉन्टेंटच्या शोधात आहात असं कळलं. तर कोणत्या प्रकारच्या कॉन्टेंट क्रिएटर्स सोबत आणि फॉर्मॅट सोबत तुम्हाला काम करायला आवडेल, म्हणजे सध्या तुमच्या कंपनीला काम करायला आवडेल असं म्हटलं पाहिजे? तर मी तर असं म्हणतो प्रोड्युसर्सना, कॉन्टेंट क्रिएटर्सना, की तुम्ही आमच्याबरोबर निगडीत होऊन देखील आम्ही को प्रोड्यूस करू शकतो. आम्हाला एंटरटेनमेंट कॉन्टेंट लागते. इट कॅन बी थ्रिलर, इट कॅन बी कॉमेडी, इट कॅन बी हॉरर, इट कॅन बी कॉमेडी थ्रिलर. जसे पिक्चर बनतात तसे आजच्या तारखेला मायक्रो ड्रामाज बनतात. 1.5 ते 2 मिनिटाचे मायक्रो ड्रामास, 60 ते 100 एपिसोड्सचे मायक्रो ड्रामा त्याला म्हणायला जातात. त्याला व्हर्टिकल फॉर्मॅट पण म्हणतात, म्हणजे डॉक्युमेंटरीज. व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये मायक्रो ड्रामास म्हणजे एक एपिसोड 1.5 ते 2 मिनिटाचं,
आणि असं एक शो वेब सिरीज ज्याला आपण म्हणतो, हा मायक्रो ड्रामाचा वेब सिरीज आपण म्हणू शकतो 60 ते 100 एपिसोडचा असतो. जर मी ते एकत्रित आणलं तर साधारणतः 120 ते 180 मिनिटाचा एक पूर्ण शो बनू शकतो. पण ते लोक 2-2 मिनिटाच्या कालावधीमध्ये कन्झ्युम करतात, ज्याला आपण वेब सिरीज म्हणतो. म्हणजे आपण म्हणायचो की हिंदी पिक्चर 3 तासाचा आहे आणि नंतर इंग्लिश पिक्चर झाले 1 ते 1.5 तासाचे. आणि आजच्या तारखेला आपण वेब सिरीज एका सिंगल पिक्चर सारखं पाहतो. समजा एक वेब सिरीज 45 मिनिटाचा एपिसोड असला आणि 10 एपिसोड असले तर 450 मिनिटं. पण असे कितीतरी वेब सिरीज आपण पाहिलेले आहेत जिथे लोक रात्रभर जागतात आणि पूर्णच्या पूर्ण वेब सिरीज एका गो मध्ये बघतात. म्हणजे आज जमाना असा झालाय की शॉर्ट फॉर्मॅट झालंय 1.5 ते 2 मिनिटाचं आणि एक पिक्चरची कालावधी झाली आहे 8 ते 10 तासांची, 6 ते 10 तासांची. म्हणजे इट इज डिपेंडिंग ऑन द कन्झ्युमर. पॉडकास्टिंग जे अगोदर 20 मिनिटाचं असायचं, आज लोक पॉडकास्ट 5-5, 5.5, 6 तासाचे पॉडकास्ट पाहतायत. म्हणजे तुमच्या कॉन्टेंटच्या क्वालिटीवर निर्भर असतं की तुम्ही तुमच्या ऑडियन्सला किती चांगलं पकडून ठेवता. जसं एका फार फेमस प्लॅटफॉर्मचं स्टेटमेंट आहे दॅट वी डोंट कॉम्पीट विथ अदर OTT प्लॅटफॉर्म्स, वी कॉम्पीट विथ युअर स्लीप. तुम्ही कमी झोपावं आणि आमचं कॉन्टेंट जास्ती पाहावं, हे त्यांचा हेतू आहे. म्हणजे कॉन्टेंट आज आपल्या जीवनाचा एवढा महत्त्वाचा भाग झालेला आहे आणि इट इज बिकम सो इकॉनॉमिकल. आणि फ्रीमियमचा जो कॉन्सेप्ट आहे ना, यूट्यूबवर कॉन्टेंट तर तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतं. ते बघण्याच्या ऐवजी तुम्हाला प्रत्येक 4 ते 6 ते 8 मिनिटांमध्ये एक जाहिरात पाहावी लागते. ती जाहिरात असते साधारणतः 20 ते 30 सेकंदाची. तर समबडी इज पेइंग फॉर यू टू वॉच कॉन्टेंट आणि अगेन्स्ट दॅट कॉन्टेंट that content creator is getting paid through the ad for which YouTube is getting paid. तर ही एक फार वेगळी इकोसिस्टम तयार झालेली आहे आणि त्याचा लाभ आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो तो एक गेम झालेला आहे. आता आपण सरांशी बोलता बोलता ते यूट्यूब आणि यूट्यूबमधल्या ज्या काही गमती आहेत आणि त्याच्याबरोबरच त्यातली जी काही रहस्य आणि गुपित आहेत ती सुद्धा हळूहळू त्यांच्या माध्यमातून आपण तुमच्या समोर आणतो आहोत. तर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर्सना म्हणजे स्टुडिओ बरोबर मध्ये काम करताना आपला क्रिएटिव्ह कंट्रोल गमावण्याची भीती वाटते. अनेक जणांना असं वाटतं की ओपनमध्ये गेलो तर आपण चांगला कंटेंट असेल, स्टुडिओमध्ये तो रेस्ट्रिक्टेड कंटेंट राहील. पण टर्निंग रेडनं त्यांचं स्वातंत्र्य आणि आर्थिक लाभ असे दोन्ही कसे जपतं? म्हणजे स्टुडिओ बाहेर किंवा ज्यांना जिथं पाहिजे तिथे ते कॉन्टेंट क्रिएट करू शकतात. पण मग तुमच्या माध्यमातून किंवा TRMSच्या माध्यमातून हे कसं तुम्ही साध्य करता? जेव्हा तुम्ही OTT प्लॅटफॉर्म बरोबर काम करता, विशेष करून कमिशन प्रोजेक्ट जे असतात त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह से त्यांचा असतो. ते म्हणतात तसं तुम्हाला ते क्रिएट करावं लागतं. पण आमच्याकडे तसं नाही आहे. आम्ही क्रिएटरच्या क्रिएटिव्हिटीला टच नाही करत. आम्ही त्यांना इनपुट्स देऊ शकतो, पण त्या इनपुटचा वापर त्यांनी कसा करावा तो त्यांचा डेमोक्रॅटिक डिसिजन मेकिंग आहे. तर वी डोंट इंटरफिअर इन द क्रिएटिव्हिटी पार्ट. आम्ही इनपुट्स देऊ आणि मग ते निर्णय घेऊ शकतात की त्यांना काय करायचं आहे. तर टोटल क्रिएटिव्ह लिबर्टी असणार प्रत्येक क्रिएटरला. म्हणून आमच्याकडे आता एवढे क्रिएटर्स यायला सुरू झालेले आहेत आणि म्हणून वी आर गेटिंग इन टू द प्रोडक्शन ऑफ कॉन्टेंट ऑल्सो. कोलॅबरेशनमध्ये करतो. काही क्रिएटर्स आम्हाला म्हणतात की नाही, क्रिएटिव्ह आम्ही कॉन्टेंट बनवतो आणि आम्ही तुम्हाला ते कॉन्टेंट विकू. तर आम्ही कॉन्टेंट विकत सुद्धा घेतो. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आम्ही त्याला विकत घेतो किंवा रेव्हेन्यू शेअर फॉर्मॅटमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. म्हणजे इट इज कस्टमाइज्ड टू द ॲडव्हान्टेज ऑफ द क्रिएटर. त्याला कुठच्या फॉर्मॅटमध्ये आमच्याबरोबर काम करायचं आहे त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत. आम्ही कॉम्प्रोमाइज फक्त एकाच कंडिशन खाली करू, जर आम्हाला असं वाटलं की खरोखर या क्रिएटरच्या क्रिएटिव्हिटीमध्ये दम आहे. जर दम असला देन यू डिक्टेट द टर्म्स आणि वी विल लिसन टू यू. जर दम नसला तर वी विल नॉट टच दॅट कॉन्टेंट. कारण शेवटी हा बिझनेस आहे आणि आमची इंजिन फार महाग इंजिन आहे आणि प्रत्येक इंजिनला चालवण्यासाठी पैसा लागतो. तर आम्हाला तोच कॉन्टेंट पिकअप करायचा असतो जो कॉन्टेंट चालू शकेल मार्केटमध्ये. तर आमच्याकडे 2 टार्गेट ऑडियन्सेस आहेत. एक मार्केट असं आहे ज्यांनी कॉन्टेंट ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे आणि आम्ही त्याला मॉनिटाईज करून देऊ शकतो. दुसरं टार्गेट ऑडियन्स कसं आहे की आम्ही को क्रिएट करू शकतो. कारण आमच्याकडे डेटा आहे, इनपुट्स आहेत की कुठच्या टाईपचं कॉन्टेंट आज चालतंय, ऑडियन्सना काय पाहिजे हे आम्हाला माहिती आहे. तर आम्ही क्रिएटरला सुचवू शकतो की बाबा तुम्ही हे कॉन्टेंट बनवू शकता का. जर तुम्ही हे कॉन्टेंट बनवू शकलात आणि या पॅरामीटर खाली जर तुम्ही बनवू शकलात तर आम्हाला गरज आहे. वी कॅन आयदर बाय इट फ्रॉम यू आफ्टर इट इज मेड ऑर वी कॅन को क्रिएट इट विथ यू. तर या ऑप्शन्स आम्ही क्रिएटर्सना देतो आणि अशा पद्धतीने आम्ही काम करतो. ज्या क्रिएटर्सनी इन्कम क्रिएट केलेली आहे, समजा एखादा क्रिएटर असला जो 25 लाख रुपये महिना कमवतोय, बरोबर आहे. आता या क्रिएटरला जर ग्रोथ पाहिजे असेल, त्या 25 लाखापासून त्याला महिन्याला 25-2.5 कोटीपर्यंत पोहोचायचं आहे लवकरात लवकर, तर त्याच्यासाठी आम्ही मदत करू शकतो. आणि मी असा एक मॉडेल बनवलेला आहे
मी कुठच्याही बिझनेसमध्ये शिरल्यानंतर ना आय चेंज द गेम ऑफ दॅट बिझनेस. तर मी असा एक मॉडेल बनवलेला आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा, की समजा तुमची महिन्याची इन्कम आजच्या तारखेला 25 लाखाची ऑलरेडी आहे, तर मी तुमच्या त्या इन्कमला टच नाही करणार. ती इन्कम तुमची झाली, मी तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर आणणार, ती इन्कम तुमची झाली. आमची कॉन्टेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेसची जी बेअर मिनिमम कॉस्ट लागते ती आम्ही तुम्हाला कळवणार, कारण नाहीतरी ती तुम्ही कोणाला तरी देताय सध्या, तर ती तुम्ही आम्हाला द्या. आणि पुढची इन्कम जी येणार, ज्याच्यामध्ये आम्ही आमचा वेग जोडणार, आमचे इनपुट जोडणार, त्या इन्कममध्ये आम्ही भागीदारी करणार. तर क्रिएटर खुश होतो. क्रिएटरला काय वाटतं, ठीक आहे माझ्या करंट इन्कमवर एन्क्रोचमेंट नाहीये आणि ॲडिशनल इन्कम ज्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होतात, कष्ट करतायत, पैसे लावतायत, क्रॉस प्रमोशन करतायत. कारण डिजिटल क्षेत्रामध्ये सुद्धा आपण जसं फिल्म्समध्ये P&A बजेट म्हणतो ना, की एक पिक्चर बनवल्यानंतर तुम्ही त्या पिक्चरला प्रसिद्ध करण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग करावी लागते, त्याला एक मोठी कॉस्ट असते. एक हिंदी चित्रपट निर्माता आहे, त्याने 80 कोटीमध्ये पिक्चर बनवला आणि त्याने त्या पिक्चरला प्रसिद्ध करण्यासाठी 200 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे तो पिक्चर त्याला पडला घरात 280 कोटीला आणि इट वॉज अ बिग हिट. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचं एवढं महत्त्व आहे. तर तुम्ही जर क्रिएटर असाल आणि जर मी तुमचं कॉन्टेंट चालवायला घेतलं माझ्या प्लॅटफॉर्मवर, तर मला सुद्धा त्या कॉन्टेंटला प्रमोट करावं लागतं. मला देखील त्याच्यावर एक कॉस्ट आहे, क्रॉस प्रमोशन करण्यासाठी, टीम लावण्यासाठी. माझी टीम त्याच्यावर काम करेल, तर ती सगळी कॉस्ट मी पचवणार. त्याच्यातला एकही पैशाचा खर्च तुमच्या गळ्यात जाणार नाही. मी तो पैसा रिकवर करणार माझ्या रेव्हेन्यू शेअरमधनं. तर इट बिकम्स अ व्हेरी कम्फर्टेबल मॉडेल फॉर एनी क्रिएटर टू वर्क विथ. म्हणजे तुम्ही जे मगाशी सांगितलं ते म्हणजे की 25 लाखाचं एखाद्याचं उत्पन्न असेल आणि पुढचे 25 लाख जर का तो कमवणार असेल, तर पुढचे जे 25 लाख कमवणार आहे त्याच्यावर तुम्ही त्याला चार्ज करता, त्याच्यावर मी त्याचा भागीदार बनतो. हा, त्याचे पार्टनर बनता तुम्ही, त्याच्यामध्ये तेवढ्या मी त्याचा उत्पन्नात. भागीदार बनतो. म्हणजे Yes. ओरिजिनल 25 लाख हे त्याचे राहतात. त्याचेच राहतात. 50-75 लाख झाले तर जे उरलेले आहेत 25 व्यतिरिक्त त्याच्यावर माझी त्याच्यामध्ये भागीदारी तुम्ही भागीदारी करता. आता ह्या डिजिटल युगामध्ये डाटा हा खूप महत्त्वाचा आहे आणि हा डेटा सगळ्यांकडे नसतो. तुम्ही आत्ता बराच उल्लेख केलात त्याचा. तर हे डेटा अनालिटिक्स आणि कंटेंट इंटेलिजन्स, तुमच्या कंटेंट निवड आणि म्हणजे एकूणच जी ग्रोथ आहे कंटेंटसाठीची किंवा मॉनिटायझेशनसाठी, तर त्याला कसं आकार देतं किंवा कसं बनवतं, ते कसं पुढे घेऊन जातं ते. आमचा प्रत्येक निर्णय जो असतो ना या क्षेत्रात, हा डेटा ड्रिव्हन निर्णय असतो. समजा जर मी आता समजा तुम्ही क्रिएटर आहात आणि तुमचं कॉन्टेंट माझ्याकडे येत असेल आणि तुम्ही एक अमुक रक्कम महिन्याला कमवतायत, तर मी हे पण प्रेडिक्ट करू शकतो की किती वेगाने मी तुमचं कॉन्टेंट पुढे नेऊ शकतो. कारण माझ्याकडे प्रत्येक टाईपचं ऑडियन्स आहे, पण तुमच्या कॉन्टेंटला मॅच करणारं ऑडियन्स माझ्याकडे किती आहे त्याचा मी आजच डेटा चेक करून अनुभव घेणार आणि मला समजेल की तुमच्या नॉर्मल ऑर्गॅनिक ग्रोथच्या कंपॅरिझनमध्ये मी किती ग्रोथ क्रिएट करू शकतो. जर ते सायझेबल आणि इंटरेस्टिंग असलं तरच मी तुमच्या कॉन्टेंट बरोबर जुडणार, नाही तर मी नाही जुडणार. कारण माझ्याकडे माझी बँडविथ लिमिटेड असल्यामुळे जास्तीत जास्ती कुठच्या कॉन्टेंटवर मी रेव्हेन्यू जनरेट करू शकतो त्याच्याच बरोबर मी काम करणार. फॉर मी माय टाईम इज अ करन्सी, एफर्ट इज अन करन्सी आणि ॲडव्हर्टायझिंगसाठी जे मी स्पेंड करणार, प्रमोशनसाठी जे स्पेंड करणार, दॅट इज अन ॲक्च्युअल करन्सी. तर मी आय विल बी केअरफुल. तर हे निर्णय मी कशावर घेऊ शकतो? डाटावर. आणि हा डाटा मला कसा समजतो? जर मी तुमच्याबरोबर काम करतोय तर तुमचं टोटल ॲनालिसिस मी करणार. त्याला मला 48 तास लागतील. माझ्याकडे एक प्रोफेशनल ॲनालिटिकल टीम आहे, जी टीम ज्याचं काम फक्त डेटाचं ॲनालिसिस करणं आहे. किती लोक आहेत त्याच्यात? 8 लोकांची टीम आहे जे हे डेटा ॲनालिसिस करतं. प्लस आमच्याकडे 8 लोकांची टीम आहे जे कॉन्टेंट परचेस करतं. तर आम्ही जगभरातनं कॉन्टेंट विकत आणतो. फॉर एक्झाम्पल आता आम्ही एक मायक्रो ड्रामाचा सिरीज विकत घेतलेली आहे. 100 शोज, 8000 एपिसोड्स, 8000 एपिसोड 2 मिनिटाचे. आता हा आम्ही परचेस केलेला आहे. तर आमच्याकडे एक 8 लोकांची अशी टीम आहे ज्यांचं काम फक्त जगभर प्रवास करणं आणि कॉन्टेंट आयडेंटिफाय करून विकत घेणं आहे. आता मी तुम्हाला हे व्यवस्थित समजवतो. फॉर एक्झाम्पल इंग्लिश ड्रामाचा हा सेट आहे, आम्ही UK मध्ये हा परचेस केला. त्यांच्यासाठी त्यांना जेवढे कमवायचे होते ते कमवून बसलेले त्या कॉन्टेंटवर. आता आम्ही त्या कॉन्टेंटला घेतलंय आणि भारतामध्ये आणून त्या कॉन्टेंटचं आम्ही रूपांतर करणार भाषेमध्ये. तर कॉन्टेंट इंग्लिशचं वेगवेगळ्या भाषा, पण आम्ही त्यांना डब करणार. आमचा डबिंग स्टुडिओ पण आहे, स्वतःचा डबिंग स्टुडिओ आहे. तर आम्ही त्याला हिंदीमध्ये डब करणार, भोजपुरीमध्ये करणार, तमिळमध्ये करणार, मराठीमध्ये करणार आणि नवीन ऑडियन्स क्रिएट करणार. तर त्या ज्यांनी कॉन्टेंट क्रिएट केलंय त्यांच्यासाठी तर हे बोनसच आहे. त्याच प्रकारे आम्ही जे कॉन्टेंट इथे प्रोड्यूस करू त्याला आम्ही इंग्लिशमध्ये डब करणार, स्पॅनिशमध्ये डब करणार, अरेबिकमध्ये डब करणार. सांगायचं तात्पर्य म्हणजे आज कॉन्टेंट तुम्ही क्रिएट करता एकदा, पण त्याला मल्टिपल प्रकारे वापर कसा करू शकता हे आम्हाला येतं. प्लस आमच्याकडे लायसन्सिंगची ताकद आहे. समजा जर तुम्ही मला कॉन्टेंट क्रिएट करून दिलं
तर ते कॉन्टेंट मी फक्त यूट्यूबवर नाही चालवणार. जर ते कॉन्टेंट अतिउत्कृष्ट असलं तर मी यूट्यूबवर प्रोफेशनल चॅनल्सवर चालवू शकतो, त्यांना विकू शकतो, त्याला आपण लायसन्सिंग म्हणतो. आम्ही त्यांना OTT प्लॅटफॉर्म्सवर विकू शकतो कारण आमचे संबंध आहेत त्यांच्याबरोबर. प्लस आम्ही जगभरातले जिथे आमचे संबंध आहेत तिकडच्या OTT प्लॅटफॉर्म्सना सुद्धा त्यांच्या लँग्वेजमध्ये डब करून सुद्धा देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल रशियामध्ये, चायनामध्ये इंडियन हिंदी कॉन्टेंट जबरदस्त चालतं. फॉर एक्झाम्पल चायनामध्ये आमिर खानचं कॉन्टेंट लोक फार पाहतात, अच्छा. सलमान खानचं कॉन्टेंट लोक फार पाहतात. रशियामध्ये राज कपूर, मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन, दीज वर रॉक स्टार्स, म्हणजे प्रत्येक रशियन त्यांना आजही ओळखायचं आजही आहेत आणि आज त्यांना नवीन हिंदीचे सुपरस्टार्स माहीत आहेत. तर कन्झम्पशन ऑफ कॉन्टेंट इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू अ जॉग्रफी, अ डायलेक्ट ऑर एनी लँग्वेज. इट इज बिकम ग्लोबल. तर हे कसं करायचं ह्या सगळ्या यंत्रणा आमच्याकडे आहेत. एक मला आत्ता पडलेला प्रश्न आहे ते म्हणजे की कुठल्या भाषेतला जो कंटेंट आहे तो जास्त पाहिला जातो वर्ल्ड वाईड, म्हणजे एका रेस्ट्रिक्टेड भागापुरतं नाही किंवा एका जिओग्राफी पुरतं नाही, तर वर्ल्ड वाईडच. चायनीज कॉन्टेंटला फार मोठी वाव आहे. अच्छा, आम्हाला वाटलं होतं कोरियनला आहे. कोरियनला इंडियामध्ये वाव आहे. अच्छा. पण आम्ही एक टर्किश सिरीज बनवली, त्या नाव सिरीजचं नाव आहे कुमा. आणि टर्कीमध्ये इट इज अ नंबर 1 शो प्रोड्यूस केला आम्ही. अच्छा. 100 एपिसोड इंडियामध्ये नाही, टर्कीमध्ये शूट केला, Okay. प्रोड्यूस टर्कीमध्येच केलाय, बट इंडियन प्रोड्युसर्स. त्या शोचं नाव आहे कुमा आणि इट इज अ नंबर 1 शो इन टर्की टुडे. आणि त्या कॉन्टेंटला जगभरात पाहिलं गेलं, पण सगळ्यात जास्ती प्रतिसाद आम्हाला त्याला मिळाला जर्मनीमध्ये. अच्छा. म्हणजे टर्की स्पीकिंग लोक जर्मनीमध्ये तेवढे आहेत. यूट्यूबचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की यूट्यूबवर जी व्ह्यूजची इन्कम जी असते ना, ते वेगळ्या वेगळ्या देशामध्ये वेगळी इन्कम असते. फॉर एक्झाम्पल भारतामध्ये 1 मिलियन व्ह्यूजचे फक्त 25,000 रुपये मिळतात, परंतु जर्मनीमध्ये 1 मिलियन व्ह्यूजचे 1.5 लाख रुपये मिळतात, म्हणजे 6 पटीने जास्ती पैसे मिळतात. तर जॉग्राफिकली आम्हाला ह्याची पण जाणीव आहे की कुठचा कॉन्टेंट जगाच्या कुठच्या देशात जास्ती दाखवला पाहिजे. तर वी कॅन रिडायरेक्ट द ऑडियन्स. ती यंत्रणा पण आमच्याकडे आहेत कारण डिजिटली आणि टेक्नॉलॉजिकली एव्हरीथिंग इज पॉसिबल. हे सगळं शक्य आहे. भारतामध्ये युट्यूबमध्ये तुम्ही जेवढं चायनीज कॉन्टेंट हिंदी डबिंगमध्ये पाहता ना, ते सगळं कॉन्टेंट 99% कॉन्टेंट आमचं आहे. वी आर द लार्जेस्ट इम्पोर्टर्स ऑफ चायनीज कॉन्टेंट इन इंडिया. त्याला आम्ही हिंदीमध्ये डब करून दाखवतो. आता मी जे हे इंग्लिश एपिसोड आणलेत त्यांना मी मराठीमध्ये डब करून आपल्या मराठी लोकांना हे दाखवणार आहेत. पण आता मराठी जनता फक्त महाराष्ट्रामध्ये नाही आहे, तर मराठी जनता जगात कुठे कुठे आहेत हे सगळं मला माहिती आहे. अच्छा. आणि डिजिटली आम्ही त्याला मॅप करू शकतो. नॉर्थ अमेरिकामध्ये भरपूर प्रचंड प्रमाणात आहे, मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि स्कॅटर्ड प्रमाणात युरोपमध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, न्यूझीलंडमध्ये आहे. प्लस मराठी जनता आपली भारत देशामध्ये सुद्धा पसरलेली आहे, दिल्लीमध्ये, साऊथ इंडियामध्ये, नॉर्थ इंडियामध्ये. तर मी एक्झॅक्टली टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि यूट्यूबमध्ये असे टूल्स आहेत दॅट आय कॅन मॅप माय ऑडियन्स. हो. आणि त्या मॅपिंगच्या मार्फत मी टार्गेट शूट करू शकतो की हे कॉन्टेंट माझं इथे या लोकांना असं दिसलं पाहिजे. बरोबर. तर त्याच्यामुळे मी मॅक्सिमाइज करू शकतो. एखादा इंडिपेंडेंट क्रिएटर त्याच्याकडे एवढी सगळी सामग्री नाही आहे हे सगळं करण्यासाठी, म्हणून त्याला आमच्यासारख्या कंपनीज बरोबर जर भागीदारी केली तर त्याला यश मिळू शकतं, आर्थिक यश मिळू शकतं. आणि प्रत्येक क्रिएटर आज जो आहे ना, ही वॉन्ट्स टू अप द गेम, म्हणजे त्याला चांगला गेम, अजून त्याचा गेम इम्प्रूव्ह करायचा आहे आणि त्याला लागतो पैसा. कॉन्टेंट क्रिएशन इज नॉट इझी आणि ते स्वस्त पण नाही आहे. त्याला पैसा लागतो, माणसं लागतात, इन्फ्रास्ट्रक्चर लागतो, वेळ लागतो, कष्ट लागतात, सगळं लागतं. तर हे सगळं घडवण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी जो त्याला पैसा लागतो तो पैसा आम्ही त्याला कमवून देऊ शकतो. जेवढं तो जास्ती कमवणार तेवढं तो जास्ती कॉन्टेंट चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. तर ही ताकद देण्यासाठी आम्ही त्याला मदत करू शकतो. जगातल्या कुठल्या देशामध्ये सगळ्यात जास्त युट्यूबचं कंटेंट कन्झ्युम केलं जातं? सध्या भारतात. आणि किती तास केलं जातं? आणि आणखीन एक प्रश्न आहे ते म्हणजे कुठल्या जॉनरला सगळ्यात जास्त वाव आहे किंवा जास्त तो पाहिला जातो, तो कॉन्टेंट कन्झ्युम केला जातो? एंटरटेनमेंट. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती एंटरटेनमेंट, कारण एंटरटेनमेंटला रिपीट व्हॅल्यू आहे. आता एंटरटेनमध्ये अनेक प्रकार असतात. इट कॅन बी अ स्टँडअप कॉमेडी, इट कॅन बी अ शो, इट कॅन बी एनिथिंग. आणि एंटरटेनमेंट कॅन बी एनिथिंग, ड्रामा, सॅडनेसवर कॉन्टेंट, सिंगिंग, तुमचं कॉमेडी, थ्रिलर, ऍक्टिंग, काही असू शकतं. पण एंटरटेनमेंट इज अ नंबर 1 सेलर. आणि गाणी जी असतात ना त्यांना रिपीट व्हॅल्यू भरपूर असते. तुम्हाला एखादा पिक्चर आवडला, मला शोले फार आवडतो, बरोबर आहे, पण मी शोले किती वेळा बघितला असणार? 10 वेळा बघितला असणार, जास्तीत जास्त 10 वेळा बघितला असणार. पण एखादं असं गाणं असतं जे तुम्ही 200, 300, 500 वेळा ऐकलेलं असतं. बरोबर. तर एका गाण्याला रिपीट व्हॅल्यू जास्ती असते, एका कॉन्टेंटला लॉन्जिटिव्हिटी जास्ती असते. म्हणजे एखादा मी जर वेब सिरीज जर बघत असलो तर मी ते वेब सिरीज 8 तास पाहिलंय,
तर त्या कंटिन्युटीला जास्ती पैसा मिळतो यूट्यूबवर. तर असे हे वेगळे वेगळं हे इट्स अ सायन्स, इट इज अ सायकोलॉजी ऑन हाऊ ह्युमन माइंड कन्झ्युम्स कॉन्टेंट आणि डेटा. तर फार डिफरंट अनालिटिक्स आहे त्याच्याबद्दल. TRMS भारतीय प्रेक्षकांवर अधिक लक्ष केंद्रित करतं असं आम्ही ऐकलंय. तुमचं कंटेंटसाठी एक जागतिक विजन आहे असं सुद्धा ऐकलेलं आहे. नेमकं ते विजन काय आहे आणि भारतीय प्रेक्षकांवर तुम्ही अधिक का लक्ष केंद्रित करतात किंवा तो तुमचा फोकस काय? भारत हे एक देशात जग आहे. इट्स अ बरोबर. वर्ल्ड इन अ कंट्री. खूप छान शब्द आहे. 146 crore पीपल म्हणजे आपली लोकसंख्या आजच्या तारखेला चायनापेक्षा 5-7% जास्ती आहे. तर एवढ्या मोठ्या देशामध्ये पसरणं फार चांगली गोष्ट आहे. आणि मला जर कॉन्टेंट पोचवायचं असेल तर मी पहिलं तर भारत देशामध्ये पसरवतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त भारतीय कॉन्टेंट परदेशात आपण कसं घेऊन जाऊ शकतो याच्यासाठी सुद्धा आमचे कंटिन्युअस प्रयत्न चालू असतात. अच्छा. जगाला आपले कल्चर, आपली रीती, आपली पद्धती हे सगळं पाहण्याची फार इच्छा असते आणि लोकांना आवडतात. म्हणजे भारत देशातली प्रेम कहाणी कशी असते, भारत देशातली ऍक्शन कसं असतं, हे लोकांना फार आवडतं. तर ते आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय. पण आमचं जास्ती लक्ष केंद्रित आहे भारतामध्ये. पण आमचं सगळ्यात मोठं मिशन आहे की मी भारतीय कॉन्टेंट इंटरनॅशनल कसं घेऊन जाऊ शकतो, आंतरराष्ट्रीय भारतीयांकडे आणि इतर लोकांकडे त्यांच्या भाषेमध्ये. जसं आपण भारतामध्ये बसून स्पॅनिश कॉन्टेंट पाहतोय, कोरियन कॉन्टेंट पाहतोय, जॅपनीज कॉन्टेंट पाहतोय, चायनीज कॉन्टेंट पाहतोय, त्याच पद्धतीने जग सुद्धा आजच्या तारखेला भारतीय कॉन्टेंट पाहत आहे. तर त्या लोकसंख्येमध्ये जास्तीत जास्त आपण कसा आपला पसराव वाढवावा याचा आमचा कंटिन्यूस प्रयत्न चालूच आहे. भारतामध्ये पण रिजन वाईज कॉन्टेंट बदलत जातो. तर जबरदस्त. त्याच्यामध्ये कुठल्या रिजनचं कॉन्टेंट जास्त पाहिलं जातं? इट इज डायरेक्टली प्रपोर्शनेट टू आबादी. अच्छा. म्हणजे जगामध्ये भारताची आबादी 146 crores, देशामध्ये यूपीची आबादी साधारणतः 24 कोटी, सेकंड आणि थर्ड इज बिहार आणि महाराष्ट्र. जबरदस्त आबादी आहे. महाराष्ट्राची आणि बिहारची आबादी लगभग सेम झालेली आहे 14 कोटीची. तर ज्या राज्याची जेवढी लोकसंख्या तेवढी त्याचे व्ह्यूज वाढतात आणि सबस्क्रायबर्स वाढतात. तर त्या हिशोबाने कॉन्टेंट डिस्ट्रीब्यूट केलं जात आहे. सध्या एक नवीन वाव अशी पण आहे की सगळ्यात जास्ती डबिंगमध्ये जे लँग्वेजेस आपण जे पाहतोय ते साऊथच्या लँग्वेजेस आहेत. एका काळाला ते तमिळ लँग्वेज होतं, आज ते तेलुगू झालेलं आहे आणि आता मल्याळम आणि कन्नडा पण डिमांडमध्ये आलेलं आहे. तर लोक या कॉन्टेंटला हिंदीमध्ये डब करून पाहतायत, भोजपुरीमध्ये डब करून पाहतायत. तर हा पण एक नवीन कल्चर सुरू झालेला आहे. तर एखाद्या प्रोड्युसरला समजा एखादा पिक्चर 100 कोटीला पडत असेल तर अगोदर तो प्रोड्युसर फक्त हिंदीमध्येच दाखवायचा किंवा तमिळमध्येच दाखवायचा किंवा मल्याळममध्येच दाखवायचा. पण आजच्या तारखेला प्रोड्युसरला सुद्धा मल्टिपल पद्धतीने आपली इन्व्हेस्टमेंट रिकवर करायच्या ऑप्शन्स मिळायला सुरू झालेले आहेत. अगोदर ते फक्त देशामध्ये होते, आता जगभरात आहेत. म्हणजे हिंदी पिक्चर चायनीजमध्ये पण ट्रान्सलेट होतोय, रशियनमध्ये पण होतोय आणि स्पॅनिशमध्ये पण होतोय. मग स्पॅनिशमध्ये जर केलं तर सगळे स्पॅनिश स्पीकिंग कंट्रीज बिकम्स अन ऑडियन्स. तर इट हॅज बिकम अ व्हेरी इंटरेस्टिंग लार्ज गेम, फार मोठा गेम झालेला आहे. आणि हे तर मी फक्त तुमच्या बरोबर कॉन्टेंटच्या मॉनिटायझेशनच्या अँगलने बोलतोय, पण कॉन्टेंटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मॉनिटायझेशन असतात. व्ह्यूज फक्त एक प्रकार नाहीये. ब्रँड एंडोर्समेंट आहेत, इन फिल्म ब्रँडिंग आहेत, लोक मेंबरशिप विकतायत, चॅनलमध्ये सबस्क्रायबर होण्यासाठी तुम्हाला पैसे चार्ज करतायत. म्हणजे 5 ते 7 प्रकारचे इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. तर एखाद्या क्रिएटरला हा बिझनेस प्लॅन कसा मांडवावा हा देखील आमच्याकडे एक एक्सपिरियन्स आहे जो आम्ही इम्प्लिमेंट करतो. म्हणजे एका इन्कमला आम्ही जर त्याच्याकडे 2 इन्कम असतील तर आम्ही त्याला 4 करू शकतो, जर त्याच्याकडे 1 इन्कम असेल तर आम्ही त्याला 5 इन्कम करू शकतो वगैरे वगैरे. त्याच्या कॉन्टेंटवर अवलंबून आहे. तर देर इज अ लॉट ऑफ पॉसिबिलिटीज. इट इज अल्टिमेटली अ टीम वर्क. म्हणजे जर तुम्ही हे टीमवर्क व्यवस्थित केलं, जरी तुम्ही सचिन तेंडुलकर असाल तरी सुद्धा टीममध्ये एक चांगला बॉलर आणि एक चांगला विकेट किपर पाहिजेच ना, आणि चांगले फिल्डर पण पाहिजेत. तर वी आर द रेस्ट ऑफ द टीम. ते कॉन्टेंट क्रिएटरचं तुम्ही भविष्य किंवा फ्युचर कसं आहे असं तुम्हाला वाटतं? पुढच्या 3 ते 5 वर्षात सर्वात मोठ्या उत्पन्नाच्या संधी कुठल्या कॉन्टेंटमध्ये असतील, कुठे असतील आणि कुठल्या सध्या म्हणजे देशातल्या कुठल्या भागात असतील किंवा जगातल्या कुठल्या भागात असतील? भारतामध्ये सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण आपण कन्झ्युम पण तेवढं जास्ती करतो कॉन्टेंट. आपल्याकडे यूट्यूब इज अ ग्रेट डेमोक्रेसी. यूट्यूबमध्ये 1 व्ह्यू इज 1 व्ह्यू. मग तो व्ह्यू तुमचा असेल, माझा असेल, मुकेश अंबानीचा असेल किंवा आपल्या मुख्यमंत्रीचा असेल, इट इज कन्सिडर्ड ॲज 1. तो माझा टांगावाला असू शकतो, रिक्षावाला असू शकतो, माझा ड्रायव्हर असू शकतो, कोणी असू शकतो. त्याने पाहिलं म्हणजे 1. भरपूर लोकांचं एंटरटेनमेंट आजच्या तारखेला वी आर द चीपेस्ट डेटा इन द वर्ल्ड. जगात सगळ्यात स्वस्त इंटरनेटचं कनेक्शन
मोबाईलचं कनेक्शन, मोबाईलचा फोन हे भारत देशामध्ये आहे बिकॉज आपली लोकसंख्या एवढी मोठी आहे. तर याच्यामध्ये लोक प्रवास करताना कॉन्टेंट पाहतात, ट्रॅफिक जाममध्ये कॉन्टेंट पाहतात, फ्लाईटला जेव्हा आपण वाट पाहतो तेव्हा कॉन्टेंट पाहतात. थोडा जरी वेळ मिळाला ना तर लोक कॉन्टेंट कन्झ्युम काम करायला सुरू करताना करतात. सुद्धा काम करताना सुद्धा कॉन्टेंट पाहतात. म्हणजे लोक ऑफिसमध्ये बॅन करतात मोबाईल, कारण दे आर हुक्ड ऑन टू सम कॉन्टेंट ऑर दी अदर. तर भारत देशामध्ये कॉन्टेंट क्रिएशन इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी. ग्लोबलायझेशन ऑफ भारतीय कॉन्टेंट इज अ व्हेरी बिग ऑपॉर्च्युनिटी. आणि एक क्रिएटर होण्यासाठी तुमचं शिक्षण काय आहे, तुम्हाला कुठची डिग्री आहे, तुम्ही बॅकग्राऊंड कुठचे आहात, काही फरक पडत नाही. बरोबर. तुम्ही एखाद्या खेड्यागावातला व्यक्ती असेल पण तुम्ही एका गाण्याला काहीतरी सुरेख पद्धतीने काहीतरी त्याला ट्रान्सफॉर्म करून गायलात आणि त्याला शूट पण केलं तर यू बिकम अ सुपरस्टार ओव्हरनाईट. तुम्हाला त्याच्यासाठी कोण गॉडफादर व्हायची गरज नाही आहे. म्हणजे अगोदर तुम्हाला एक फिल्म स्टार बनण्यासाठी गॉडफादर लागायचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आज तुम्ही स्वतःचे गॉडफादर होऊ आहे. शकता. आज तुमचं गॉडफादर युट्यूब आहे. आज जे तुम्हाला ओळखत नाही तुम्ही त्यांना ओळखत नाही, कोणालाही ते एंट्री देतात, कोणालाही ते प्रसिद्ध करतात. एक डिपेंड्स ऑन ऑडियन्स तुमच्या कलेला किती साथ देतं. आणि म्हणून ही ऑपॉर्च्युनिटी फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. मी असे कितीतरी लॉयर्सना ओळखतो जे लॉ प्रॅक्टिस करत नाही, ते आता लॉवर कॉन्टेंट बनवतात. अच्छा. मी असे कितीतरी ऍक्टर्सना ओळखतो जे आज पिक्चरमध्ये ऍक्टिंग करत नाहीत, ते त्यांच्या स्वतःचं कॉन्टेंटमध्ये क्रिएट करतात Brand आणि पैसे ambassadors बनवतात. करतात. आणि कितीतरी असे लोक आहेत म्हणजे जी चांगली कुक आहे ती आता कुकिंग करत नाही तर ती कुकिंगचे व्हिडिओज बनवते. जिला चांगलं डिझायनिंग येतं ते डिझाईन करत नाहीये, ते डिझाईन कसं करायचं ह्याचे कॉन्टेंट बनवत आहेत. सो देर इज अ लॉट ऑफ न्यू करियर्स विच हॅव स्टार्टेड इंडिपेंडेंटली विदाउट एनी कनेक्टिव्हिटी विथ युअर बॅकग्राऊंड. यू कॅन बिकम अ सुपरस्टार आणि यू कॅन क्रिएट वेल्थ टू अनदर लेवल. म्हणजे अशा लोकांना ओळखतो ज्यांच्या घरी गळतं छत असायचं ते मर्सिडीज गाड्या घेऊन फिरतायत ओनली बिकॉज ऑफ मॉनिटायझेशन ऑन यूट्यूब. तर ही एक प्रचंड मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ज्याचा लाभ लाखो भारतीय घेत आहेत. अपार्ट फ्रॉम अदर पीपल इन अदर कंट्रीज, पण लाखो भारतीय घेत आहेत. मी असे यूट्यूबर्स पाहिलेत, क्रिएटर्स पाहिलेत ज्यांचे पाय शाहरुख खान चेपतोय, ज्यांची केस शाहरुख खान कापतोय. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे एका शाहरुख खानला सुद्धा त्यांची गरज लागते. आता तो जर उल्हासनगरला राहत असेल तर रोहित शेट्टी इकडनं उल्हासनगरला प्रवास करून त्या युट्यूबरला भेटायला जातो. म्हणजे ही जी ताकद झालेली आहे ना दॅट इज प्युअरली बिकॉज युट्यूबने त्या क्रिएटरला घडवलंय. ते मोठे झाले ते. आणि ते मोठे झालेत का? कारण त्यांच्याकडे जनता आहे, त्यांच्याकडे लाखो सबस्क्रायबर्स आहेत, त्यांच्याकडे बिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत. ते तुमचा कायापालट करू शकतात. म्हणजे आज कुठच्याही नवीन पिक्चरला लॉन्च करण्या अगोदर यूट्यूबर्स बरोबर किंवा क्रिएटर्स बरोबर कॉन्टेंट नाही बनवलं तर तो पिक्चर हिट होत नाही. म्हणून हे सगळे सुपरस्टार त्यांच्या मागे मागे फिरतात की तुम्ही आमच्या कॉन्टेंटवर काहीतरी आमच्या पिक्चरवर काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करा ज्याच्याने लोकांना माहीत पडेल की आमचा हा पिक्चर येतोय. तर द इम्पॉर्टन्स इज चेंजिंग. इट इज नॉट ओनली फॉर पिक्चर्स. आता इलेक्शन्स येत आहेत. आता इलेक्शन्सच्या वेळेला सुद्धा पॉलिटिशियन्स ह्या क्रिएटर्सची मदत घेणार आणि त्यांच्या सबस्क्रायबर्सपर्यंत स्वतःचा मेसेज पोहोचवायचं काम करण्यासाठी त्यांच्याबरोबर जुडणार. आणि जुडणार म्हणजे काय? दे आर गोइंग टू गेट पेड. तर इट इज अन इन्कम ऑपॉर्च्युनिटी. एक प्रोडक्ट लॉन्च असला तरी तुम्हाला क्रिएटर लागतो, इलेक्शन असलं तर क्रिएटर लागतो, पिक्चर लॉन्च असला क्रिएटर लागतो. सरकारी काय तुम्हाला न्यूज पसरवायची असेल, काय लॉन्च करायचं असेल, ब्रिज उद्घाटन करायचं असेल किंवा कोणाला वेलकम करायचं असेल मुख्यमंत्रीला किंवा आंतरराष्ट्रीय प्रधानमंत्रीला कुठच्या देशाच्या, तरी तुम्हाला क्रिएटर्स लागतात. तर इट हॅज बिकम अ व्हेरी इंटरेस्टिंग सेक्टर अँड अ सेगमेंट आणि हे आपल्याला चालवता आलं पाहिजे. हे आता तुम्ही सांगताय आणि इलेक्शन सुद्धा जवळ आहेत, त्यामुळे जे असे कॉन्टेंट क्रिएटर्स असतील त्यांच्यासाठी लवकरच मोठी संधी किंवा मोठं डील करण्याची संधी आहे. तर हे कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा जे स्टोरी टेलर्स आहेत ते जे आत्ता आपल्याला पाहत आहेत त्यांना टर्निंग रेड मीडिया स्टुडिओशी कसा संपर्क साधायचा हे एकदा सांगून द्या, जेणेकरून ह्या आत्ता इलेक्शनमध्ये ज्या येत आहेत लोकल बॉडीजच्या त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त मॉनिटायझेशनच्या माध्यमातून पैसे कमवता येईल. कसा कॉन्टॅक्ट करता येऊ शकतो आणि कशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच करता येईल? तर मला कोणी अप्रोच करू शकतो. ॲग्नेलो राजेश माझं हँडल आहे. AGNELORAJESH एक शब्द आहे, ॲग्नेलो राजेश. तर कुठच्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला DM करू शकता, डायरेक्ट मेसेज करू शकता. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, लिंक्डइन कुठेही तुम्ही मला मेसेज करू शकतात आणि माझी टीम तुमच्याबरोबर संपर्कात लागू शकते. आमच्याकडे असे यंत्रणा आहेत. आता फॉर एक्झाम्पल आता मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि महाराष्ट्राच्या टुरिझम डिपार्टमेंटला मी प्रपोजल मांडणार आहे की आम्ही महाराष्ट्राच्या टुरिझमला किंवा भारत देशाच्या टुरिझमला आम्ही जगभरात पसरवू शकतो. म्हणजे
आज माझ्या कंपनीकडे अशी ताकद आहे की कुठचंही कॉन्टेंट कोणाला दाखवायचं असेल, जर तुमच्याकडे पॅरामीटर्स असतील की अशा टाईपच्या लोकांनी माझं हे कॉन्टेंट पाहिलं पाहिजे, तर ते आम्ही स्टिच करू शकतो एकत्रित आणि प्रत्येक त्याच पॅरामीटरच्या जनतेला तुमचं हे कॉन्टेंट प्रसारित करू शकतो. तर तोच रूल लागू होतो एका पॉलिटिशियनला किंवा एका मूवी प्रोड्युसरला ज्याला मूवी लॉन्च करायचं आहे, किंवा एका ब्रँडला जर त्याला त्याचा ब्रँड लॉन्च करायचा असेल, तर वी हॅव ऑल दॅट फॅसिलिटीज इन हाऊस. तर तुम्ही मला माझ्या सोशल मीडिया हँडलवर DM करू शकता आणि इमिजिएटली माझी टीम तुमच्याबरोबर संपर्कात लागेल आणि आपण एक नवीन एकत्रित इतिहास क्रिएट करू शकू. म्हणजे त्यांना ज्या कॉन्टेंट क्रिएटरना कॉन्टेंट आहे पण पैसा कमवायचा आहे, Yes. त्यांच्यासाठी ॲग्नेलो राजेश अथायडे यांचा हा इंटरव्ह्यू महत्त्वाचा आहे. मेन म्हणजे एक तर स्पर्धेत टिकणं आणि त्यापेक्षा जिंकणं आणि त्यात पैसे कमावणं, यासाठी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. आणि आणखीन एक मी म्हणजे की तुमच्या क्रिएटिव्हिटीला धक्का लागणार नाही याची शाश्वती खात्री सुद्धा ते देत आहेत. त्यामुळे सुद्धा तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. आणि सर, खरं तर छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि मॉनिटायझेशनचा अशा पद्धतीनं सुद्धा एक बिझनेस होऊ शकतो, ही एक क्रिएटिव्ह आयडिया मला आत्ता या क्षणी आवडलेली आहे. तर तुमचं पण अभिनंदन की अशा पद्धतीची आयडिया घेऊन तुम्ही मार्केटमध्ये आलेला आहात. आणि तुमच्यापैकी कुणाला अशा पद्धतीनं जर का त्यांच्याशी संपर्कात यायचं असेल, कनेक्टेड राहायचं असेल, तुमचे 25 ते 50 लाख किंवा 50 कोटी करायचं असतील, तर त्यांच्याशी नक्की संपर्क करा. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आजचा हा जो इंटरव्ह्यू आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. याच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका. ते प्रश्न आपण ॲग्नेलो राजेश अथायडे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ते उत्तरं सुद्धा देतील. आणि जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला त्यांच्याशी टायप करायचं असेल तर आत्ताच त्यांच्या DM मध्ये जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर. नमस्कार, थँक्यू सो मच.